गुरुपौर्णिमा. गुरु व्यास आहेत, व्यास. गुरु व्यास स्थानी आहेत. व्यासच गुरु. सगळ्या जगाला जो ज्ञान देतो तो गुरु. जगामध्ये जे ज्ञान दिलं ते व्यासाने दिलेले. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय पत्र नेत्र. असा व्यासाचा मागोवा घेत आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर लिहायला बसले. भाष्यकारा तो वाद कुसित. आचार्य आहेत, 4 आचार्य आहेत. द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती वगैरे. त्या शंकराचार्य अद्वैती आहेत. तेव्हा भाष्यकार त्यांनी उपनिषदावर भाष्य लिहिलेलं आहे, सूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे, म्हणून त्यांना भाष्यकार असं म्हणतात. आणि ते अद्वैती आहेत. ज्ञानेश्वर महाराज अद्वैती आहेत. तर मी जी गीतेवर टीका लिहितो, मी भाष्यकाराला रस्ता विचारित निघालेलो आहे. अनाडी माणूस माहित नाही, जायचंय पण रस्ता माहित नाही. का हो मग आमच्या गावाचा कोणता रस्ता, का हो आमच्या गावाचा कोणता रस्ता, विचारित जातो. तसं या गीतेचा अर्थ मी भाष्यकाराला विचारतोय. भाष्यकारानं अगोदर भाष्य लिहिलंय ना, अर्थ केलाय ना, म्हणजे त्यांच्या भाषाला धरून मी अर्थ करतोय. निवड भाषाला अनुसरून नाही, तर कोणालाच अनुसरून नाही. भाष्यकाराविषयी आदर आहे, प्रेम आहे. अद्वैती आहेत म्हणून प्रेम आहे, आदर आहे. दोघे काहीचा काय आहेत. शंकराचार्य म्हणजे काहीचा काय आहेत. भगवान शंकराचार्य. सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे पुराण, सगळं वाङ्मय जगातलं ज्याला ज्ञात आहे तो आचार्य होऊ शकतो. आचार्य कोणी होऊ शकत नाही. तेव्हा असे शंकराचार्य, बाकीचे आचार्य द्वैती आहेत, विशिष्टाद्वैती आहेत, केवळ अद्वैती आहेत, केवळ द्वैती आहेत. हे मत जगामध्ये. हे जग आहे, कशाचं जग आहे. जग म्हणजे काय. अहो तुम्ही आम्ही आलो या जगात राहतो, खातो पितो मरतो, कुठून आलो त्याचा पत्ता नाही. आणि आपण कशा करता आलो त्याचाही गंध वाढता नाही, आणि इथून कधी जाणार त्याचाही पत्ता नाही. अहो जगातून नुसतं आले काय, गेले काय, मेले काय. अहो कोण होत आपण, कुठून आलो, कोण आपण. आलो नव्हतो जन्मापूर्वी आपण, आज आहोत. नव्हतो मग कुठून आलो आपण. आहे का पत्ता. कोणी विचार करतो की या गोष्टीचा. नुसतं आले म्हणजे आले. ढोराला विचार करता येत नाही, जनावरला विचार करता येत नाही. खाण्यापिण्यापुरती